बघूया त्यांच्यामध्ये हेल्थ चॅलेंजेस काय होते आणि इथं आल्यानंतर त्यांच्यामध्ये काय बदल झाला. या सर अविनाश सर आपल्याला इथे येऊन किती दिवस झालं? तर मला इथे येऊन 3 महिने झाले. या तर अविनाश सर मला सांगा, या आरोग्य फॅमिलीमध्ये आपण कुण्या कारणास्तव हे आरोग्य फॅमिली जॉईन केलेली आहे? सर माझं वजन वाढलेलं होतं. 95 केजी वजन होतं माझंवालं. 95 केजी वजन. हे किती हो. दिवसापासून वाढलेलं आहे सर वजन तुमचं हे? सर कोविड पासून माझं वजन वाढलं होतं. कोविड पासून? हो. तर मला सांगा सर, हे 95 वजन जे वाढलेलं आहे, हे कमी करण्यासाठी तुम्ही काय काय प्रयत्न केले इथे येण्याच्या अगोदर? सर सकाळी मी मॉर्निंग वॉक करायचो, जिम करायचो. मॉर्निंग वॉक आणि जिम तिथं गेल्यानंतर हो. तुमचं किती वजन कमी झालं सर? तर 1-2 किलो वजन कमी व्हायचं, परत वाढायचं, कमी व्हायचं, वाढायचं सर. कमी होत नव्हतं, कंटिन्यू ते. येस. तर ते जिम किंवा मॉर्निंग वॉक करत असताना तुमच्यामध्ये जो काही बदल होण्याची आवश्यकता होती, तो बदल झालेला होता का? नाही सर, नव्हतं झालं सर. येस. तर ते वजन जे होतं, त्या वजनासोबत तुम्हाला अजून काही हेल्थ चॅलेंजेस होते का? हो सर, माझा बॅक पेनचा प्रॉब्लेम चालू झाला होता मला. गुडघे दुखायचे. ओके. बॅक पेन आणि गुडघे दुखत होते. तर हो. तो त्रास किती दिवसापासून होता तुम्हाला? सर तो 2 वर्षापासून होता. 2 वर्षापासून? हो. येस. तर बॅक पेन, गुडघेदुखी हे कमी करण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न केले? सर दवाखान्यामध्ये जायचो, एक्सरसाइज पण करायचो, त्याच्यावर पण फरक पडत नव्हता चालू सर काही. फरक नाही पडत होता. नाही. ओके. सर तुम्ही तर शेतकरी आहात. तुम्हाला बॅक पेनचा त्रास होता, गुडघे दुखत होते, वजन वाढलेलं होतं. त्यावेळेस मला सांगा सर, तुमची सिच्युएशन काय होती बरं? वजन, बॅक पेन, गुडघेदुखी, तुमची मानसिकता काय होती बरं त्यावेळेस तुमची? सर समोरचं काम करण्याची इच्छा होत नव्हती सर काही बॅक पेनमुळं. खाली वाकवत नव्हतं. काम करण्याची इच्छा नव्हती. आळस येऊन जायचा भरपूर. येस. म्हणजे पूर्ण थकवा वगैरे जाणवायचा तुम्हाला. हो, पूर्ण थकवा वगैरे जाणवायचा. त्यावेळेस तुमच्या घरामधलं वातावरण काय असायचं सर? सर घरामध्ये चिडचिड वातावरण? भरपूर व्हायची. चिडचिड व्हायची. घरचे म्हणायचे काम करत नाही, काही नाही. हां. घरचे म्हणायचे काम करत नाही, काय नाही. हां, सारखा झोप येत म्हणजे सर असं बस होत नव्हतं, झोपून घ्यायचो मी बॅक पेनमुळं. येस. ज्यावेळेस तुमचे घरचे तुम्हाला अशा पद्धतीचं बोलायचे, त्यावेळेस तुमचे विचार काय यायचे? म्हणजे तुमची मानसिकता काय व्हायची बरं त्यावेळेस? मानसिकता अशी राहायची सर, कधी बरं होईल, कधी मी काम करेल, कधी घरचे बोलायचे बंद होतील. येस. आपले कोच कोण आहेत सर? केकाने सर सर. क्या बात है! बहुत ही बढ़िया सर. अमेझिंग, अमेझिंग. हां. तर ह्या आरोग्य फॅमिलीमध्ये आल्यानंतर तुमच्यामध्ये काय बदल झाला सर? सर माझं 95 केजी वजन होतं. 90 डेज मध्ये माझं झालं सर आता 80 केजी वेट आहे. क्या बात है! बहुत ही बढ़िया सर, बहुत बढ़िया. अमेझिंग, अमेझिंग. अनबिलिव्हेबल. वजन तर तुमचं कमी झालं सर. वजनासोबत तुम्हाला काही अजून बेनिफिट मिळाले? सर माझ्या बॅक पेनचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला आहे. माझी गुडघेदुखी होती ती पण बंद झाली आहे सर. क्या बात! लिगामेंटचा प्रॉब्लेम होता माझा, लिगामेंटचा पण प्रॉब्लेम सॉल्व्ह झालाय. वॉव! लिगामेंटचा प्रॉब्लेम होता सर तुम्हाला? हं. तर तो लिगामेंटचा प्रॉब्लेम किती दिवसापासून होता सर तुम्हाला? सर मी गाडीवरून पडलो होतो तेव्हापासून प्रॉब्लेम आला होता सर. एक 1.5-2 महिन्यापासून. ओके. तर लिगामेंटचा प्रॉब्लेम नेमकं म्हणजे काय होतं सर सांगा बरं सर थोडं? तर आपण जेव्हा 2 पायावरती खाली बसतो ना, तेव्हा मला त्या पायावरती बसता येत नव्हतं सर. तर मला प्रॉपर बसता येतंय त्याच्यावरती. ओके. हं. तर हे आरोग्य फॅमिलीमध्ये आल्यानंतर ना वजन कमी झालं तुमचं, बॅक पेन, हो, गुडघेदुखी आणि लिगामेंटचा पण प्रॉब्लेम कमी झाला. बरोबर आहे. हो. आज ह्या साऱ्या गोष्टीमध्ये सर तुम्हाला एकदम बदल झाल्यासारखा वाटतो. तर हा सारा बदल कशामुळे झाला असं वाटतं तुम्हाला? तर सकस संतुलित आहारामुळे. सगळं क्या बात है! बहुत ही बढ़िया सर, बहुत बढ़िया. तर येस.